सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस एच चर्च नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहारोनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण विजय संगीत गीत नंबर 27 गाणार आहोत. यासाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करेन, कृपया आपण पुढे यावं. उपासना संगीतामध्ये 115 नंबरचं हे गीत आहे आणि विजय संगीतामध्ये गीत नंबर 27 येशू प्रिय तारका. येशू प्रिय तारका, आश्रयाचा खडका, वारा सुटे भोवती, लाटाही उसळती. येशू हो मला धार, सारी संकटे निवार. पैल पार पोचवी, जागा द्यावी गौरवी. नाही थारा आसरा, तुची देशी पामरा. आश्रितांना घालवी, पाटीलान फिरवी. माझी आशा सगळी तुझ्या ठाई ठेविली. तुझ्या पंखे सर्व काळ करी माझा प्रतिपाळ. येशू कृपा मागतो, तुझे पाय धरितो. दीन रोगी अंधळा, असा झालो खंगला. पूर्ण तुझी सत्यता, हो अति पवित्रता. मी किती बिघडलो, पातकानी भरलो. तुझी कृपा अतिशय क्षमा करी हो सहाय. प्रभु मला शुद्ध कर, दे सदात्मा जन्मभर. जीवनाच्या उगमा, मोठा तुझा महिमा. मनमनी सस्ते करी, ये सदा सतादरी. सायंकाळच्या या मननासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. सकाळपासून त्याने आमचा प्रतिपाळ केला, सांभाळ केला आणि आजची सायंकाळ त्याच्या चरणापाशी बसून त्याचं पवित्र वचन ऐकण्याची, त्यावर मनन करण्याची प्रभूने संधी दिली. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी मी रेव्हरंड साहेब संजयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेल, संपूर्ण दिवसभरासाठी उपकार स्तुती करावी व येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देवापा, पुन्हा एक वार आजच्या या सायंकाळच्या समयाबद्दल तुझे दास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. यासाठी की तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून पवित्र वचनांच्याद्वारे तुझी मधुर वाणी ऐकण्याची एक मौल्यवान संधी आज आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना आणि विशेष करून ऑनलाईन सभेमध्ये सामील होणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांना तू दिलीस त्याबद्दल आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. सकाळपासून येथवर देव बापा तो आम्हा सर्वांचं सहाय्य केलंस.
तुझी कृपा पुरवलीस, आरोग्य दिलंस, संरक्षण केलंस. या गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे येशू तू आमचा प्रिय तारक आहेस, तू आमचा आश्रयाचा खडक आहे. याबद्दल आम्ही आभार मानत आम्ही तुला धन्यवाद देत. आजची सायंकाळची सभा प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. तुझे दास तुझ्या वचनांची सेवा करत असताना प्रभू तुझ्या दासाला आपल्या पवित्र हातामध्ये तू घे. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुझा असू दे. पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्य त्यांना तो दे. आणि आज या ठिकाणी जे आम्ही हजर आहोत आणि ऑनलाईन सभेमध्ये हजर आहेत, अशा प्रत्येकाला आज तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे एक नवीन आत्मिक आशीर्वाद तू दे. आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे दे बापा तुझं गौरव दे. पुढील संपूर्ण वेळ प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आज सायंकाळचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळकसाहेब यांच्याकडे होतं, परंतु त्यांचं दातांचं ऑपरेशन झालं. मी त्यांना विनंती केली की पाळकसाहेब आज सायंकाळचं मनन मी घेतो, तुम्ही थोडंसं आराम करा, कारण बोलण्यासाठी दातांचं नुकतंच ऑपरेशन झाले असल्यामुळे बोलण्यासाठी थोडंसं अडचण होते, म्हणून आज सायंकाळचं मनन मी घेत आहे. आज आपण ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे, किंवा ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्या गोष्टी आपल्या जीवनात केल्याच पाहिजे. बघा, बालपणापासून आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. कोणी नव्याने विश्वासात आलेलं असेल, परंतु आपण जे प्रिय ख्रिस्ती कुटुंबामधून येत असतो, आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट स्वतःला विचारली पाहिजे, ती म्हणजे मी ख्रिस्ती आहे, तर मग माझ्या जगण्याचा हेतू आणि उद्देश काय. आपल्या प्रत्येकाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामच कामं आहेत, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि वेगवेगळी नियोजनं आहेत, वेगवेगळे कामं आहे, हे आपण करत असतो. आणि हे सगळे कामं करत असताना एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला पाहिजे. परमेश्वराने आम्हाला सर्वतोपरी आशीर्वादित केलेलं आहे. वेगवेगळ्या गरजा आमच्या आहेत, परंतु त्या गरजांच्या पलीकडे आमच्या आत्मिक स्वभावाला आणि आत्मिक जीवनाला आपण जपणं तेवढंच गरजेचं आहे. पहिली गोष्ट प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने केली पाहिजे ती रोमकरास पत्र 12व्या अध्यायामध्ये आहे. सर्वांचंच परिचयाचं हे वचन आहे, परंतु आज आपल्या विषयाला अनुसरून ते आहे, त्या अनुषंगाने मी या वचनाचं वाचन करतो. रोमकरास पत्र 12वा अध्याय वचन 1 आणि 2. म्हणून बंधूंनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. सर्वात प्रथम पहिली गोष्ट ख्रिस्ती व्यक्तीने केली पाहिजे ती म्हणजे आपलं समर्पण देवाला केलं पाहिजे. आता प्रश्न असा येतो की समर्पण केल्याशिवाय व्यक्ती ख्रिस्ती कसं काय होईल? कारण आपण ख्रिस्ती त्यालाच म्हणतो जो ख्रिस्ताचा आहे किंवा ज्याने आपल्या स्वतःला ख्रिस्ताला समर्पण केलेलं आहे. जो व्यक्ती आपल्या स्वतःला ख्रिस्ताला समर्पण करतो त्याला आपण ख्रिस्ती म्हणतो. परंतु याचीच दुसरी बाजू अशी आहे की आपला जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला म्हणून आपण ख्रिस्ती आहोत. कारण की अनेक लोकांना तारणाचा अनुभव अजूनही मिळालेला नसतो. वय वर्ष अनेक जरी झालेली असतात तरी त्यांना वैयक्तिक रीतीने प्रभू येशू ख्रिस्तासोबतचा जो वैयक्तिक अनुभव आहे, ज्याला आपण असं म्हणूया तारण प्राप्ती किंवा प्रभू येशूची वैयक्तिक रीतीने ओळख आहे, ही झालेली नसते. आणि तीच करून देण्यासाठी आम्हा सेवक वर्गांची जबाबदारी आहे की प्रत्येकाला तारणा प्रत आणावं. कारण संत पौल याबद्दल फारच गंभीर आहे आणि तो म्हणून विश्वासणाऱ्यांना म्हणतो की तुम्ही तारणा प्रत आणा, संधी साधून घ्या. संधी साधून घ्या याचा अर्थ असा आहे की तारणासाठी आताच वेळ आहे. तुम्ही लोकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा व प्रभू येशूला आपल्या जीवनाचा स्वामी, धनी आणि मालक स्वीकारावं, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असा. आणि जो व्यक्ती यासाठी प्रयत्नशील असतो त्याला आपण सुवार्ता सांगणारा असं म्हणत असतो. आणि जे ते ऐकून आपल्या स्वतःचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला देतात त्यांना आपण ख्रिस्ती व्यक्ती असं म्हणतो. पहिली गोष्ट प्रत्येक व्यक्तीने, मग तो ख्रिस्ती असो किंवा नव्याने विश्वासात आलेला असो, आपण स्वतःचं समर्पण केलं पाहिजे. मग हे समर्पण कसं असतं त्याचंच वर्णन या वचनामध्ये दिलेलं आहे. आपल्या शरीराने समर्पण करावं. आमचे विचार आम्ही प्रभूला समर्पित करू शकतो.
आमचे शब्द आम्ही प्रभूला समर्पित करू शकतो, परंतु आमच्या शरीराचं काय? शरीर तर अशक्त आहे. प्रार्थनेला बसलं की आम्हाला झोप लागते. का? कारण आमचं शरीर अशक्त आहे. आम्हाला कुठे सेवेला जाण्यासाठीची जर वेळ येते त्यावेळेला आम्ही जाऊ शकत नाही, कारण की आम्हाला प्रवासाचा त्रास होतो, कारण आमची शरीर अशक्त आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगायची संधी मिळते, परंतु आमचा लाजरे बुजरा स्वभाव मध्ये येतो आणि आम्हाला सुवार्ता सांगायला थांबवतो. का? कारण आमच्या शरीरामध्ये किंवा आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांमध्ये आमचा तो लाजरेपणा घुसलेला असतो. प्रियजन हो, एक गोष्ट जी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने केली पाहिजे ती ही आहे की आपल्या स्वतःचं समर्पण देवाला केलं पाहिजे. कसं? आपल्या शरीराच्या द्वारे आपलं समर्पण करा. पहा, प्रभूने आम्हाला फार सुंदर शरीर दिलेलं आहे. बोलता येण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली आहे. ऐकून घेण्यासाठी सुंदरसे कान आणि समजून घेण्यासाठी सुबुद्धी, शहाणपण परमेश्वराने दिलं आहे. एवढंच नव्हे तर इकडं तिकडं जाण्यासाठी आम्हाला प्रभूने आम्हाला पाय दिलेले आहेत की आम्ही जाऊ शकतो. कितीतरी मिशनऱ्यांचं जीवनचरित्र बघा. क्वालरा आणि डायरियाच्या साथीने त्यांचं मरण वेगवेगळ्या अशा प्रदेशांमध्ये झालं. मग ते आफ्रिकेचे जंगल असो किंवा आशियामध्ये असलेले जंगल असो. कितीतरी कठीण परिस्थितीमध्ये ते लोक गेले, सुवार्तेचं त्यांनी सेवा केली, कारण त्यांचं शरीर त्यांनी देवासाठी समर्पित केलेलं होतं. आपल्या शरीराच्या द्वारे आपलं समर्पण असलं पाहिजे. पहिले करीन ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि तुम्ही आणि मी त्या मस्तकाचे शरीराचे भाग आहोत. मंडळीतला प्रत्येक सभासद हा त्या शरीराचा भाग आहे. मग आज आपलं शरीर आपण प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करत आहोत का? आपण असं म्हणू शकतो की ही सेवा कदाचित पाळक सुवार्थिक लोकांची आहे, परंतु नाही. आपण ज्याही क्षेत्रामध्ये सेवा करतात त्या ठिकाणी आपल्या शरीराने आपण उपस्थित असतो. पूर्ण वेळ द्या. गृहिणी म्हणून आपण सेवा करत असाल तर आपल्या गृहासाठी आपलं समर्पण करा व नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय नक्कीच वाचा. त्याच्या 10व्या वचनापासून पुढे एका आदर्श स्त्रीचे गुणलक्षणं सांगितलेले आहे. नक्कीच आपल्याला ते मदत करतील. ज्याप्रमाणे कुटुंबाची संहिता आहे किंवा कुटुंबाची एक नियमावली आहे, त्या कुटुंबाच्या नियमावलीमध्ये देखील आम्हाला तेच भाग दिसून येतात की आम्ही आमच्या शरीराच्या द्वारे आपल्या कुटुंबामध्ये कशा रीतीने सेवा करत आहोत. तर आज आपली शरीर प्रभूला उत्तम, ग्रहणीय, जी परिपूर्ण इच्छा जी देवाची आहे ती समजून घेण्यासाठी आपल्या मनाचं नवीकरण झालंच पाहिजे. शरीर आणि मन याचं नवीकरण होऊ द्या. शरीर वाढतंय, हळूहळू वय जसं जसं वाढत जातं तसतसं शरीराचे अवयव निकामी होतात. उपदेशकाच्या शेवटल्या अध्यायाकडे ज्या वेळेला आपण वाचू त्यावेळेला ते सुंदरसं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. परंतु जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये शक्ती आहे, तोपर्यंत आपण ते केलंच पाहिजे प्रभूचं कार्य. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आज जर तुम्हाला कोणी विचारलं की माझं जबाबदारी काय आहे, तर पहिली जबाबदारी आहे स्वतःचं समर्पण देवाप्रती करा. दुसरी जी जबाबदारी आहे ती आम्हाला गलतीकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायात दिसते, कारण की गलतीकरास पत्र हे रोमकरास पत्राच्या सोबतीच्या पत्रांचंच पत्र आहे. म्हणून आपण तोही भाग बघूया. गलतीकरास पत्र 2ऱ्या अध्यायाचं 20वं वचन. आरंभीची जी पत्रे संत पौलाने लिहिली त्यापैकी रोम आणि गलतीकरास पत्र सुद्धा आहे. त्यापैकी 20वं वचन बघा. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. बघा, वचनाची सुरुवातच काय म्हणते? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. प्रत्येक व्यक्तीने हा विश्वास बाळगला पाहिजे आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ही दुसरी गोष्ट आपल्या जीवनात केली पाहिजे, ती म्हणजे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. ख्रिस्त माझ्या विचारांमध्ये, माझ्या कृतीमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या चालण्यामध्ये, माझ्या काम करण्यामध्ये ख्रिस्त माझ्यामधून दिसतो किंवा ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आपण ख्रिस्तामध्ये जगत असताना आपल्याला कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त गुरु असताना शिष्यांचे चरण धुतले व ते पुसले सुद्धा. यावरून तो गुरु असून नम्रतेचा धडा आपल्या शिष्यांना देतो आणि शास्त्रलेखाची पूर्तता सुद्धा करतो. याचा अर्थ आमचा गुरु इतका चांगला आहे की त्याला मनुष्याच्या सर्व काळजी चिंता कळतात.
प्रभू येशू ख्रिस्त क्षमा करणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे प्रीतीचा स्वभावाचे गुण दिसतात ते प्रीतीच्या स्वभावाचे गुण तुमच्या आणि माझ्या ठाई असलेच पाहिजे. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून स्वतःला पवित्र ठेवा, स्वतःला समर्पण करा. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की आमच्या ठाई ख्रिस्त जगतो असं समजून आम्हाला जीवन जगायचं आहे. आमचं जीवन हे प्रभूमध्ये गुपित आहे. वधस्तंभावर तो खिळलेला ख्रिस्त आहे, तो आमच्या ठाई जगतो. म्हणजे समर्पित असा झालेला ख्रिस्त, ज्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला असा ख्रिस्त, ज्याने जगाच्या अपराधांसाठी स्वतःला या जगासाठी वधस्तंभावरती देऊन टाकलं, तो आमचा ख्रिस्त आमच्या ठाई जगतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक विश्वासणाऱ्याने असं समजून जगा की मी जगतो असं नव्हे, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती योहान शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 15. कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बघा. योहान शुभवर्तमान अध्याय 14 आणि वचन 15. मी आपणासाठी वाचतो 14व्या अध्यायाचं 15वं वचन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आज्ञापालन. पहिलं आहे समर्पण, दुसरं आहे ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, आणि तिसरं आहे आज्ञापालन करणे. आज्ञापालन करणं कठीण आहे का? हो, कठीण असतं. परंतु आज्ञापालन प्रीतीने जर केलं तर ते कठीण होत नाही. ज्या वेळेला आपण आज्ञापालन प्रीतीने करतो त्यावेळेला आपलं जे आज्ञापालन आहे ते आज्ञापालन आपल्यासाठी आनंददायक होत असतं. जसं मोशेने परमेश्वराच्या आज्ञांचं पालन केलं व ज्या आज्ञा त्याने इस्रायली लोकांना लिहून दिल्या, त्या आज्ञेचं पालन ज्या वेळेला लोकांनी केलं त्यावेळेला लोकांना देवाची ओळख झाली, देवाचं भय त्यांना निर्माण झालं, आणि सोबतच त्यांचं जीवन त्यांनी कसं जगावं हे सुद्धा त्यांना समजलं. या आज्ञांचं पालन तुम्ही आणि मी करत आहोत का? पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने 10 आज्ञांना 2 आज्ञांमध्ये पूर्णत्वरित केलं. ते म्हणजे आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, जीवाने आणि अंतःकरणाने प्रीती करणे, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे. कितीतरी आज्ञा आम्हाला पवित्र शास्त्रामधून शोधून बघता येतील. जर आपल्याला अभ्यास करायला आवडतं तर परमेश्वराने दिलेल्या आज्ञा काय आहेत याबद्दल आपण अभ्यास करू शकता. कितीतरी आज्ञा आपल्याला दिसून येतील, आणि त्याचं सार जर आम्हाला बघायचं तर त्या 2 आज्ञांमध्ये आहे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे आणि आपल्या परमेश्वरावरती मनापासून, जीवापासून, अंतःकरणापासून प्रीती करणं. आज ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं की ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्ही काय जीवन जगता किंवा काय तुमचं उद्देश आहे, एकच म्हणा, समर्पण करणे. दुसरी गोष्ट जी आम्हाला आमच्या जीवनातून दिसते ती म्हणजे आपल्या ठाई ख्रिस्त जगणे, आणि तिसरी गोष्ट जी आमच्यामधून दिसून येते ती म्हणजे आज्ञापालन. आणि हेच आज्ञापालन पुढे आम्हाला ज्या संहितेमध्ये आम्ही असतो किंवा ज्या समाजात असतो त्या समाजाचेही काही नियम असतात, आणि त्या सामाजिक नियमांमध्ये आम्हाला आमचं जीवन जगावं लागतं. मनुष्याला सामाजिक नियम असतात, मनुष्याला कौटुंबिक नियम असतात, आणि मनुष्याला आध्यात्मिक नियम असतात. ज्या वेळेला तो समाजात राहतो, समाजामध्ये जगतो, त्यावेळेला सामाजिक नियमांमध्ये तो आपलं जीवन जगत असतो, आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्याला त्या नियमांचं पालन करावं लागतं. काही शिष्टाचार आहेत, ते शिष्टाचार घेऊन जीवन जगावं लागतं. कौटुंबिक जीवनामध्ये देखील काही शिष्टाचार आहेत, काही नियम आहेत, आणि त्या नियमांना आपल्याला जपूनच चालावं लागतं, आणि त्याचं पालन केल्याने आशीर्वाद आम्हाला मिळत असतात. तसं आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय, आमची त्याच्यावर प्रीती आहे. आम्ही प्रभूवर प्रीती करतो तर मग त्याच्या आज्ञापालन का करत नाही? आज कितीतरी सुंदर गोष्टी आमच्या नजरेसमोर आहे. आज्ञापालन करा, आज्ञापालन करा, आपल्या ठाई ख्रिस्ताला जगू द्या, आणि आपल्या स्वतःचं देवाला समर्पण करा. वधस्तंभावरती जो ख्रिस्त आम्हासाठी मारला गेला तो आता आमच्या ठाई जगावा, आणि आपल्या जीवनामधून पण संत पौलासारखं हे म्हणता येईल की जगणे मला ख्रिस्त आणि मरणे हा मला लाभ आहे. का? कारण त्याने स्वतःचं समर्पण केलं होतं, त्याच्या जीवनातून ख्रिस्त त्याने प्रदर्शित केला होता, आणि सोबतच त्याच्या जीवनातून आज्ञापालनाचा स्वभाव आम्हाला दिसून येतो. या 3 गोष्टी आजच्या सायंकाळी परमेश्वर देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाची क्षमा करा
या 3 गोष्टी प्रभुदेव आप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाच्या अशा करो. नित्य प्रार्थना विनंत्या आहेत, आपण त्या नित्य प्रार्थना विनंत्या घेणार आहोत. पावसासाठी देखील आपण प्रार्थना करूया, कारण की आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाची गरज आहे. प्रभूने तो द्यावा. परंतु काही ठिकाणी जास्तीचं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, यासाठी प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. रैता अक्का, जुलियाना अक्का, रेव्हरंड डी एम पाटील पाळक साहेब यांची आपण आठवण करूया. सोबतच मालतीबाई वळवी आहेत, त्यांची आपण आठवण करूया. रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांना देखील आरोग्य हवं आहे, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब आपणाला विनंती करतो, आपण पुढे येऊन प्रार्थना करा आणि प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हटल्यानंतर आशीर्वाद सुद्धा आपण द्यावा. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्व समर्थ आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात या सायंकाळी आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाला महिमा आणि गौरव देतो, कारण तू आपली पवित्र वचने आमच्याकडे तू पाठवलेली आहे. जे आम्ही या ठिकाणी हजर असलेले तुझे सर्व दास, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं ते सर्व तुझे प्रियजन, प्रभू आम्ही धन्यवाद देतो की या दिवसामध्ये ख्रिस्तावरील आमचं जीवन आम्ही कसं जगावं याविषयी तुझ्या वचनातून मार्गदर्शन तुझ्या दासाकरवी तू आम्हाला दिलंस, की आमचं जीवन हे समर्पित जीवन असावं. तुला सोपून दिलेलं जीवन, वाहून दिलेलं जीवन, आणि आमच्या अशा जीवनामध्ये तू जगावा. आमच्या देहातलं जीवनामध्ये तू प्रगट केला जावा, आमच्या शब्दामध्ये, विचारामध्ये, कृतीमध्ये आणि आमच्या संपूर्ण वर्तनक्रमामध्ये आमच्या ठाई ख्रिस्त जगतो हे जगाला प्रभावीपणे दिसावं. म्हणून तुझी कृपा प्रभू तू पुरीव. आणि खरोखर प्रभू आम्ही पाहतो की संत पावलाच्या जीवनामधून या सर्व गोष्टी प्रभू तू दाखवल्या, आमच्यासमोर ठेवल्या, आणि तो अतिशय तुझ्यावर प्रेम करीत होता आणि तुझ्या सर्व आज्ञांचं पालन करीत होता. प्रभू आजच्या या सर्व वचनाबद्दल, तुझ्या दासाबद्दल धन्यवाद देतो. तुझं वचन हे सत्य आहे आणि ते आमच्यापर्यंत तू पोहोचवलं आहे. प्रेमळ प्रभू येशू, मी प्रार्थना करतो, ज्या आजारी बहिणींचे नावे घेतले त्या सर्व प्रभू शरीराने जरी दूर असले तरी त्यांच्याकडे तू आपला हात लांब कर, आणि प्रभू तू आपली कृपा तू पुरीव अशी मी प्रार्थना विनंती करतो. तुझे दास जे वयोवृद्ध आहे डी एम पाटील, त्यांना विशेष तू आरोग्य दे, कृपा पुरीव. पठेरे पाळकांना देखील तू आरोग्य दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करीत आहे. स्वर्ग आणि पृथ्वीच्या प्रेमळ पित्या, आम्ही पर्जन्यासाठी विशेष रीतीने प्रार्थना करतो आणि विशेष आमच्या या नंदुरबार विभागासाठी प्रार्थना करतो. या जिल्ह्यासाठी जो पुरेसा आवश्यक असलेला पाऊस अजून नाही, परंतु काही ठिकाणी भयंकर नुकसान आहे. परंतु प्रभू या भागामध्ये पाण्याची गरज आहे, ती देखील तू पूर्ण करावी अशी मी आग्रहाची प्रार्थना तुझ्या पवित्र चरणापाशी करीत आहे. प्रभू येशू, आम्ही धन्यवाद देतो या सर्व तुझ्या कृपेबद्दल. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणी सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं त्या सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची मंडळी आणि देवाचं निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर
राखितो करावा प्रतिपाळ. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार आहे. सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये आपला बायबल स्टडी असेल. सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब ते अध्ययन घेतील. सर्वांना सलाम.